हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय एक मस्त अशी सोपी डिश, ती म्हणजे मुंगलेट। त्यासाठी मी ते मूग डाळ 1 तासापूर्वी भिजत घातली होती। आता आपण ही स्वच्छ धुवून हे सर्व पाणी काढून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पाणी काढून घेतलं आहे, मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये मी हे माझं छोटं भांडं आहे, त्यामुळे मी 2 वेळा बारीक करून घेणार आहे। पाहू शकता मी फक्त डाळ घेतली आहे आणि त्यामध्ये अद्रक मी बारीक चिरून टाकलेलं आहे। आता आपण हे पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। अगदीच लागलं तर थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी हिंग घातला आहे, चवीनुसार मीठ घालून घेऊयात। हळद घालायची, छान कलर येतो हळद घातल्यानंतर, आणि जिरं घालून घेऊयात। इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे, त्याने छान क्रिस्पीनेसपणा येतो। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। हे जे छोटे छोटेसे हात आहेत ते माझ्या छोट्याशा कुकचे आहेत, तिला पण माझ्यासोबत कुकिंग करायला खूप आवडतं। इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालतो आहोत। इथे तुम्ही गाजर, बीट अशा भाज्यासुद्धा यूज करू शकता। मी इथे 2 बारीक मिरच्या कट करून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे। तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता आपण एक छोटासा पोर्शन, म्हणजे जितकं मुंगलेट बनवायचं आहे तेवढा पोर्शन एका बाउलमध्ये काढून घेतला आहे। त्यामध्ये आपण आता इनो घालणार आहोत। जर तुमच्याकडे इनो नसेल, पाहू शकता मी थोडीशीच क्वांटिटी घेतली आहे इनोची आणि त्यावरती पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा यूज करू शकता। इथे मी छोटासा पॅन घेतला आहे, मी छोटे छोटे मुंगलेट बनवते आहे। त्यामध्ये मी बटर आणि अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे। हे मी सर्वत्र पसरवून घेते आणि त्यामध्ये आपण जे बॅटर बनवून घेतले, रेडी करून घेतले, ते घालून घेऊयात आणि व्यवस्थित पसरवून घेऊयात। त्यावरती झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात। पाहू शकता साईडला ब्राउनिश झालं आहे। आता आपण हे परतवून घेऊयात, अगदी इझिली परतलं जातं। मी माझ्या छोट्या मुलीसाठी बनवते आहे, म्हणून मी छोट्याशा पॅनमध्ये बनवलं आहे, तिला पण दिसायला खूप छान दिसतं। हे असे कट्स करून घेतले आहेत। त्यामध्ये आपण थोडंसं बटर घालून घेऊयात। तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता। तुम्ही मोठ्या पॅनमध्ये सुद्धा करू शकता, एकाच वेळेला मोठासा मुंगलेट बनवून रेडी होतो। हे मी छोटे छोटे दिसायलासुद्धा छान दिसतात। मुंगलेट झाला आहे, दोन्ही साईडने व्यवस्थित आपण शिजवून घेतला आहे। आपण मुंगलेट अशा प्रकारे कट करून घेऊयात। छान आतून सुद्धा शिजला आहे आणि मस्त बनून मुंगलेट रेडी झाला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली सर्व करू शकता किंवा अशा पीसेसमध्ये सर्व। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत